झुका जरा, असे बसलेला की जरा पुढे झुका झुका पहा, जस्ट राईट झुका, सगळे सगळे झुका थोडं आणि घ्या श्वास. आता ताड बसा. 5 पट श्वास गेला की नाही जास्त, 5 पट श्वास आत जातो. हा 5 पट श्वास का घ्यायचा आहे? कारण तुम्ही जितका श्वास घ्याल त्याच्या 30% ऑक्सिजन तुमच्या आतमध्ये जाणार आहे. त्यातला 30% ऑक्सिजन तुमचा मेंदू खेचून घेणार आहे. 30%च्या 30% एकटा मेंदू खाऊन टाकणार आहे. आणि जोपर्यंत मेंदूचा ऑक्सिजन पुरवठा नीट होत नाही तोपर्यंत तुमची प्रज्ञा स्थिर होत नाही. अर्जुनानं प्रश्न केलाय दुसऱ्या अध्यायामध्ये. काय प्रश्न केला? स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधीस्तस्य केशव स्थितधी किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. काय अद्भुत प्रश्न आहे, अप्रतिम प्रश्न आहे. अर्जुनाला धन्यवाद, थँक्यू. पहिल्या अर्जुनाला म्हणूया की असा प्रश्न विचारला आणि उत्तर काढून दिलंस. रेडीमेड उत्तर मिळालं आम्हाला. काय तुला धन्यवाद देऊ. त्यानं विचारलं त्या समाधी प्राप्त योग्याला त्याची लक्षणं काय तुम्हाला जरा सांग. स्थित प्रज्ञस्य का भाषा, तो बोलतो कसा. समाधीस्तस्य केशव, ज्याला समाधी प्राप्त झालीये त्याच्या बाबतीत काय घडतं. स्थितधी किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. तो चालतो कसा, तो वागतो कसा, त्याचा व्यवहार कसा असतो सांग जरा मला. तो बसतो कसा ते मला सांग जरा. आणि त्याला उत्तर म्हणून भगवंतानं जे उत्तर दिलं ना ते अद्भुत उत्तर आहे. मुळात योगाची जर मूलभूत, योग म्हणजे जोडणं हे सगळ्यांना माहिती आहे. काय जोडायचं तर मन बुद्धी शरीर एकमेकांना जोडलं ते योग होतो. आम्ही अगदी साचेबंद उत्तर देतो. पण मनबुद्धीचं एकात्मय हे कसं साधायचं याचं टेक्निक आम्हाला माहित नाही आहे. बरं, ते रॉकेट सायन्स बिलकुल नाही आहे. ते इतकं सोपं आहे, इतकं सहज आहे, क्षणात करता येण्यासारखं आहे. पण आम्हाला ते कोणी शिकवलंच नाही. गडबड इथे आहे, आम्हाला शिकवलंच नाही कोणी. त्याचं काय टेक्निक आहे आणि ते टेक्निक मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि त्यातून अपरंपार फायदे आपल्याला मिळतात. ते टेक्निक ज्याला जमलं तो कोणत्याही युद्धात विजयी झाल्याशिवाय राहत नाही. युद्ध म्हणजे काय, तुम्हाला तलवार घेऊन धनुष्यबाण घेऊन बाहेर नाही निघायचंय. तुकाराम महाराज जे म्हणाले ना, रात्रंदिनाम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन. माझ्या मनात आणि बाहेर जगात सुद्धा युद्ध चालूच आहे, दिवसभर चाललंय. त्या युद्धात तुम्हाला विजय प्राप्त करायचा आहे. त्यासाठी काय करायचं, त्यासाठी हा योग आहे. अख्ख्या भगवद्गीतेचा उद्देश जर काय असेल, एकमात्र उद्देश जर विचारला ना की भगवद्गीता का सांगितली, अर्जुनाने विजयी व्हावं म्हणून सांगितली. सिंपल उत्तर आहे. अर्जुनानं लढावं आणि विजयी व्हावं म्हणून सांगितली. 2 ओळीत उत्तर द्यायचं ठरलं. अर्जुना 3 ओळीत. खाली बसलेला अर्जुन परत उभा राहावा, त्यानं धनुष्य हातात घ्यावं आणि मग त्याने लढावं आणि जिंकावं म्हणून सांगितली. आम्ही पण खाली बसलेलो होतो ना, वेगवेगळे टेन्शन्स आहेत, प्रचंड तणाव आहे. हा तणाव म्हणजे काय नेमकं, स्ट्रेस म्हणजे काय नेमकं. तर आम्ही कपडे वाळत घालायला दोरी ज्या वेळेस लावतो गॅलरीमध्ये, आपण काय करतो, एक टोक बांधतो आणि दुसरं टोक त्याच्या विरुद्ध दिशेला ओढतो. 2 टोकं विरुद्ध दिशेला ओढली गेली की तणाव दोरीत तयार होतो. तशीच 2 टोकं आपल्या शरीरातली विरुद्ध दिशेने गेली की तणाव सुरू होतो. त्यातलं एक टोक आहे मन आणि दुसरं टोक आहे बुद्धी. अर्जुनाचा प्रॉब्लेम तोच झाला होता. त्याचं मन मानत होतं की मला मारलंच पाहिजे यांना, पण बुद्धीने प्रश्न उपस्थित केले की अरे हे तुझे गुरुजी आहे, हे पितामह आहे, आजोबा आहेत तुझे, अरे हे तुझे भाऊ आहेत सगळे सख्खे, अरे बघ तो बघ तिकडे तुमचा शालक उभा आहे, मेवणा उभा आहे, कसं मारायचं, ही सगळी मित्रमंडळी उभी आहेत समोर. बुद्धीनं प्रश्न उपस्थित केले. बुद्धी एका दिशेला गेली आणि मन एका दिशेला गेलं म्हणून तणाव निर्माण झाला. आणि हा तणाव निर्माण झाला म्हणून गांडीवम संस्कृते हस्ता त्वच्चैव परिदय्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः म्हटला आणि बसला. तथोपस्थ उपाविशत, रथामध्ये खाली बसला. उपविश म्हणजे बसणं, खाली बसला. या बसलेल्या अर्जुनाला परत उठवण्यासाठी सांगितलं, कारण अर्जुनाची बुद्धी आणि अर्जुनाचं मन स्वतंत्र वेगवेगळ्या दिशेंना गेलेलं होतं. म्हणून हे एकत्र कसं आणायचं परत,
याचं तंत्र सांगायला सुरुवात केली. पण ते तंत्र नंतर भगवद्गीतेच्या श्लोकांचा किंबहुना त्यामध्ये सांगितलेल्या योगाच्या संकल्पनांचा वेगवेगळ्या 8 गोष्टींमध्ये त्याचं विभाजन करून अष्टांग योग महर्षी पतंजलींनी सांगितला. त्यामध्ये पहिले यम आणि नियम सांगितले. यमाची अगदी सोपी व्याख्या सांगतो, जे करायचं नाही ते टाळावं म्हणजे यम. जे रोज नित्य नियमानं करायचं तो नियम. फार भानगड करू नका. आपण त्याचं फार शौच संतोष फलाना पाठांतर सगळं झालं, पण आचरणात काही झालं नाही, काहीच उपयोग नाही. सिंपल रूल, जे करू नये, आपल्याला कळतं हे आपण चुकीचं करतोय, आपलं अंतर्मनच आपल्याला सांगत असतं हे करू नकोस, हे काही बरोबर नाही, हे लक्षण चांगलं नाही तुझं, हे विकर्म आहे, विकृतीकडे घेऊन जाईल तुला, हे चांगलं काम नाही करत आहेस तू. मन सांगतं आपल्याला ते करू नये म्हणजे यम. ते करावं, जे चांगलं काम आहे रोज केलं पाहिजे, नियमानं सकाळी लवकर उठलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, फिरायला गेलं पाहिजे, योगासनं केली पाहिजे, हे नियम. काय खावं काय खाऊ नये, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः, पाठ सगळं हो. पण युक्त आहार आज चतुर्थी, आणि म्हणलं संजयजी घरी मारलाच. हा अच्छा, मी न हलता बोलायचं. मी योग कसा करावा तो सांगतोय मला. योग म्हणजे काय, स्थिरम सुखम, तर तेच सांगतोय, स्थिर उभे राहा. संजयजी मला घेऊन गेले जेवायला आणि डबल मेनू होता. बिगर चतुर्थीवाल्यांना एक मेनू, चतुर्थीवाल्यांना एक मेनू. चतुर्थीवाल्यांचा मेनू पण असं ताट भरून होता. माझी सारखी नजर तिकडेच. खिचडी आहे, हा किस पाडलाय, कसला रताळ्याचा का अजून कसला होता कोणास ठाऊक. आणि एवढे ॲटम केलेले होते, आणि काही कॉमन ॲटम होते श्रीखंडासारखे, इकडं पण आहे तिकडं पण आहे. असं म्हणायचं युक्त आहार विहारस्य, युक्त आहार पाहिजे. आणि खायला बसलं की नेमकं विसरायला होतं आपलं वजन. खातानाच कसं विसरतो, मग नंतर परत यार आपण काय खाल्लं, नंतर पश्चात्ताप करून काहीच होत नाही. खाताना तेवढा विचार केला पाहिजे ना. युक्त आहार विहारस्य, विहार म्हणजे फिरणं, व्यायाम करणं. युक्त चेष्टस्य कर्मसु, आपलं कर्म सुद्धा युक्त असलं पाहिजे. काम जे काही करतोय आपण तेही आपण बॅलन्स्ड केलं पाहिजे. घरचं काम घरी करावं, ऑफिसमध्ये करावं, सगळं कळतं. युक्त स्वप्नावबोधस्य, स्वप्न म्हणजे झोपणं, बोध म्हणजे उठणं, जागं राहणं. किती वेळ झोपावं आणि किती वेळ जागं राहावं याच्यातही बॅलन्स पाहिजे. पण आमचा मोबाईल रात्री आम्हाला झोपूच देत नाही हो. असं रिळ मागं रिळ चालतात आणि काहीच नाही. आम्ही काय पाहतो, त्या रणवीर अलाहाबादियांनी काय केलं, केवढा इंटरेस्ट मला त्याच्यात. जा दे मरोदे, काय काय बोललं असेल ते बोलू दे, मला काय त्याचं घेणं पडलंय. संप्रेक्ष, आपलं नाक पहा. संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम, आपलं नाक पाहावं आपण. उगीच बाकीच्यांचं काय झालं, तो रणवीर कुठे गेला आणि त्यांनी काय केलं, काय घेणं नाही आपल्याला. आणि टीव्ही वाले पण महिने चालवतात तो. तर त्या एका कोणीतरी आत्महत्या केली, 1 महिना आत्महत्याच चालली. लोकांच्या डोक्यातही तेच, आत्महत्या. आता फेब्रुवारी महिना फार रिस्की महिना. मी परवा गेलो होतो कॉलेजमध्ये 4-5 दिवसापूर्वी. तर एक पोरगा असं खिशात गुलाबाचं फुल लावून विषण्ण अवस्थेत टाकीकडे पाहतोय. माझ्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. मी गाडी तिथंच थांबवली, त्याच्या जवळ गेलो, त्याला म्हटलं काय रे काय झालं. काही नाही झालं. अरे म्हटलं चल माझ्यासोबत. गाडी तिथं सोडून दिली मी, त्याला पाठीवर हात ठेवून त्याला माझ्या केबिनकडे घेऊन आलो. येता येता त्याच्या मनात उतरत गेलो. त्यावेळेस तो मला म्हणाला, माझं रोज ऍक्सेप्ट नाही झालं. रोज डे होता त्या दिवशी, रोज डे. अशा वेळेस हसायचं नसतं बरं, जखमा होतात लोकांना. इतर वेळेस हसत राहावं, पण असं काही घडलं तर किमान आतमध्ये दाबून टाकावं ते हसणं. मी त्याला म्हटलं, अरे एवढी काय काळजी करतोस, जगाचा नियम माहितीये का तुला. तो म्हणाला काय. म्हटलं अरे एक दरवाजा बंद झाला ना तर 1000 दरवाजे उघडतात, असा नियम आहे. तो म्हणे म्हणजे काय. अरे म्हटलं आपल्या कॉलेजमध्ये 9000 मुलं आहेत, त्यातल्या 4500 मुली आहेत. एक दरवाजा बंद झालाय, 4499 उघडले म्हटलं तुला आज.
असा खुदकन हसला, तुम्हाला काय सांगू. त्याच्या मनात चाललं होतं त्या टाकीवर चढावं आणि तिथून खाली झेपावं. आत्महत्येचा विचार सहज येतो, अगदी कोणाच्याही सहज मनात येतो. परीक्षेचा अभ्यास झाला नाही म्हणून काल एका पोरीने आत्महत्या केली. काय जीवनाच्या परीक्षेमध्ये इतक्या सहज अनुत्तीर्ण होतो आपण. याचं एकमात्र कारण जर काही असेल ना, तर आपण आपल्या विद्यार्थ्यांना, मुलांना शाळांमधून हे योगशास्त्र शिकवलंच नाही. हे शिकवायला पाहिजे खरं, की हे कसं, याच्याशी, या स्ट्रेसशी डील कसं करायचं. हे ज्यावेळेस दोन टोकं दोन्ही बाजूला ओढली जातात त्यावेळेस काय केलं पाहिजे. आणि त्याचा साधा सोपा इलाज सांगितला, प्राणापानो समो कृत्वा. प्राण आणि अपान समान कर. तुमच्या 10वी 12वीला पोरं असतील ना तुमची, त्यांना सांगा परीक्षेच्या पेपरला गेलं की ताठ बसायचं. ताठ बसल्यानंतर मोठे श्वास घ्यायचे, 1 2 3 4 5 श्वासात, 1 2 3 4 5 मनातल्या मनात म्हणत श्वास बाहेर. असं 10 वेळा कर. तुझं मन, तुझी बुद्धी एकात्म्यत पावेल आणि त्याच्यानंतर तू जी उत्तर लिहिशील. नाही तर पहिली 5 मिनिटं ब्लँक असतात पोरं, काहीच आठवत नाही त्यांना. का आठवत नाही? कारण ऑक्सिजन लेव्हल इथली कमी होते. प्रत्येक स्ट्रेस मध्ये इथली ऑक्सिजन लेव्हल कमी गेलेली असते. तुम्हाला भीती वाटली तरी हे घडतं, तुम्हाला तणाव आला तरी हे घडतं. प्रत्येक निगेटिव्हिटीचा एकच बॉडीली रिएक्शन येते, ती म्हणजे तुमच्या मेंदूची ऑक्सिजन लेव्हल खाली जाते. सिंपल आहे रूल. आणि म्हणून प्राणायाम सकाळी जर केला तर दिवसभर किमान पुढचे 5 तास तुमची ऑक्सिजन लेव्हल अप राहते. 5 तास राहते. म्हणून त्रिकाल संध्या सांगितली, सकाळ दुपार संध्याकाळ 5-5 तासाच्या अंतरानं. ही त्रिकाल संध्या करताना प्राणायाम सांगितले की अनुलोम विलोम कर, दोन्ही नासिका उघड, तुझी चंद्र